Hello everyone, this is Raj Shinde, your chemistry teacher. Welcome to my YouTube channel. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण केमिस्ट्री मधला जो एक महत्वाचा जो चॅप्टर आहे दॅट इज केमिकल थर्मोडायनामिक्स हा टॉपिक आपण आपल्या सेशन मध्ये स्टार्ट केलेला आहे. आता आज केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये अत्यंत महत्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आज आपण जस्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम. म्हणजे थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम हा जो कन्सेप्ट आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर EHSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे महाराष्ट्र बोर्ड जी स्टेट एक्झामिनेशन आहे त्यामध्ये पण याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले आहेत. त्याचबरोबर जी MHT CET एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्या MHT CET एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये सुद्धा या कन्सेप्ट वरती काय केले जातात, क्वेश्चन विचारले जातात. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं तर दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आर यू रेडी टू लर्न ऑल दिस? Okay, so let's start today's session. Its name is thermodynamic properties of a system. तर विद्यार्थी मित्र आज आपण थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम हा कन्सेप्ट पाहणार आहोत. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ ए सिस्टम. म्हणजे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम म्हणजे काय आहे आणि व्हाय देयर इज नीड टू स्टडी थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ ए सिस्टम. म्हणजे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ऑफ सिस्टम म्हणजे नेमकं काय आहे आणि ते शिकणं का गरजेचं आहे ते आज आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम म्हणजे काय आहे. फर्स्ट आय विल टेल यू द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ ए सिस्टम. तर डेफिनेशन बघा, एनी प्रॉपर्टीज विच डिस्क्राइब्स अस थर्मोडायनामिक नेचर और बिहेवियर ऑफ द सिस्टम. म्हणजे एनी प्रॉपर्टीज ऑफ ए सबस्टन्स विच डिस्क्राइब द थर्मोडायनामिक नेचर किंवा बिहेवियर ऑफ ए सिस्टम इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम. म्हणजे हे ऍक्च्युअली विद्यार्थी मित्र काय आहे तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम म्हणजे काय, एखादी सिस्टीम आहे आणि त्या एखाद्या सिस्टमचं जर तुम्हाला थर्मोडायनामिक नेचर पाहायचं असेल किंवा थर्मोडायनामिक बिहेवियर पाहायचं असेल ते आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने काय शकतो, सांगू शकतो. म्हणजे एनी प्रॉपर्टीज विच डिस्क्राइब्स अस द थर्मोडायनामिक नेचर और बिहेवियर ऑफ द सिस्टम दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ ए सिस्टम. चला तर एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला हे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी ऑफ सिस्टम जे आहे हे तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सपोज डू यू नो थर्मल कंडक्टिव्हिटी. तर थर्मल कंडक्टिव्हिटी ही एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. इट इज अ फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स. सपोज इट इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स. एक इनहरंट प्रॉपर्टी आपल्याला सबस्टन्सची पाहायला मिळते. इट ऑलवेज टेल्स अस हावर सिस्टम विल कंडक्ट हीट और नॉट. म्हणजे ही थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ही अशी प्रॉपर्टी आहे ही आपल्याला सांगते की आपली जी सिस्टीम आहे ही हीट ट्रान्सफर करणार आहे का नाही, आणि जर करत असेल तर जास्त करणार आहे का कमी करणार आहे याच्या संदर्भात आपल्याला ही माहिती ह्या थर्मल कंडक्टिव्हिटीच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळते. आपण म्हणतो की थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ स्टील इज व्हेरी गुड. म्हणजे स्टीलची जर कंडक्टिव्हिटी आपण पाहिली तर स्टीलची कंडक्टिव्हिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते. बट वेन वी हॅव टू टॉक अबाउट वूड, आपण लाकूड जर बघितलं तर लाकडाची असणारी जी थर्मल कंडक्टिव्हिटी जी असणार आहे द थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ वूड इज व्हेरी बॅड. बरोबर. म्हणजे विच सबस्टन्स इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट आणि विच सबस्टन्स इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट हे आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटीच्या सहाय्याने सांगू शकतो. म्हणजे अशा प्रॉपर्टीज की ज्या आपल्याला सांगतात, अशा प्रॉपर्टीज आपल्याला सांगतात की एखाद्या सिस्टमचं थर्मोडायनामिक नेचर कसं आहे, थर्मोडायनामिक बिहेवियर कसं आहे, त्या प्रॉपर्टीजला आपण थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या पद्धतीने मी सांगितलं थर्मल कंडक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे, त्याचबरोबर त्या थर्मल कंडक्टिव्हिटीवरून आपण असं समजलं की आवर सिस्टम विल कंडक्ट हीट और नॉट. आपली जी सिस्टीम असणार आहे ती सिस्टम हीट कंडक्ट करते का नाही ही थर्मल प्रॉपर्टी आहे आपण सांगू शकतो. सेकंड एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय सांगते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज अ प्रॉपर्टी विच टेल्स अस आवर सिस्टम कंडक्ट इलेक्ट्रिसिटी और नॉट. आपली सिस्टीम जी असणार आहे ही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते का नाही याबद्दल आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी सांगते. त्याचबरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे म्हणजे आपली सिस्टीम जी आहे ही लाईट कंडक्ट करते का नाही याबद्दल माहिती सांगते. त्याचबरोबर व्हॉलेटिलिटी ही जी ही एक जनरली थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे की जी सांगते की आपला जो सबस्टन्स असणार आहे
किंवा एखादी सिस्टीम असेल ते व्हॉलटाईल त्याचं नेचर असणार आहे का, नॉन व्हॉलटाईल नेचर असणार आहे. म्हणजे देअर आर नंबर ऑफ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, देअर आर नंबर ऑफ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहेत की ज्या एक्सप्लेन करतात, ज्या डिस्क्राईब करतात की आपल्या सिस्टमचं थर्मोडायनामिक नेचर कसं आहे किंवा बिहेवियर कसं आहे. सो दिस इज द बेसिक रिलेटेड टू थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टम. महत्वाचं पॉईंट काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ ए सिस्टम. ओके, चला नेक्स्ट पॉइंट, देअर आर टू टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टी जे आहेत त्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टीचे आपल्याला दोन टाइप तुम्हाला पाहायला मिळतात. फर्स्ट टाइप आहे इट इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि सेकंड वन दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर थर्मोडायनामिक प्रॉपर्टीचे दोन इम्पॉर्टंट पॉइंट किंवा दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याचं नाव आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि सेकंड आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, आणि व्हाय दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर. What is the definition of extensive properties? Which properties we call as extensive property? What is mean by intensive property? Which properties we call as intensive property? There are number of questions, so we will discuss one by one. First, you should know that what is the definition of एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहिल्यांदा तुम्हाला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. महाराष्ट्र बोर्डला तुम्हाला डायरेक्ट 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड गिव्ह देअर एक्झाम्पल्स. तर आपण जर बघितलं आपण तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ए प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स whose value or magnitude depends on amount of substance present in the system is called as extensive property. म्हणजे अशा प्रॉपर्टी, a property whose value or magnitude depends on amount of substance present in the system, that is called as extensive property. म्हणजे extensive property म्हणजे काय आहे, म्हणजे एखादी जर आपल्या सिस्टीम जर असेल आणि त्या सिस्टीम मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो असणार आहे, काय असणार आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो असणार आहे, त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती जी प्रॉपर्टी डिपेंड असणार आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणायचं. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर चेंज होत असेल तर ती प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आय विल वन्स अगेन रिपीट द डेफिनेशन ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज any property किंवा a property of a system किंवा a property of a substance whose value or magnitude depends on the amount of substance present in the system. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये amount of substance किती आहे त्याच्यावरती त्याच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी असते, डिपेंड असते. वेन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज चेंज्ड, जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर चेंज झाला तर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपल्याला चेंज झालेली पाहायला मिळते. सच प्रॉपर्टीज वी कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर त्याला आपण विद्यार्थी मित्र एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. म्हणजे एक्सटर्नली अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स चेंज झालं तर प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. एक्सटर्नल त्याला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो, जे की एक्सटर्नल गोष्टीवर डिपेंड आहे, कोणावरती डिपेंड आहे, म्हणून त्याला आपण एक्सटेन्सिव्ह असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. त्याचबरोबर एखादं सपोज विच प्रॉपर्टीज वी कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्यांची व्हॅल्यू किंवा त्याचा असणार मॅग्निट्यूड असणार आहे ती अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असणार आहे. चला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची मी काही एक्झाम्पल देतो आणि त्या एक्झाम्पलवरून आपण बघू की अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती एखाद्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी डिपेंड असते. फर्स्ट आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल विच इज व्हेरी बेस्ट. We call it as thermodynamic quantity, and the first thermodynamic quantity it is called as internal energy. आपण त्याला काय म्हणतो, इंटरनल एनर्जी किंवा त्याला आपण इंट्रिन्सिक एनर्जी म्हणतो. मराठीमध्ये आपण त्याला आंतरिक ऊर्जा असं म्हणतो. म्हणजे इंटरनल एनर्जी म्हणजे काय आहे, व्हॉट इज बाय इंटरनल एनर्जी. तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर इंटरनल एनर्जी द एनर्जी विच इज फिक्स्ड, म्हणजे अशी पर्टिक्युलर एनर्जी की ज्याची व्हॅल्यू कशी असते, फिक्स असते. आणि सच अ स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी इन एनी सबस्टन्स वी कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. म्हणजे प्रत्येक सबस्टन्स असते त्या सबस्टन्स कडे एक फिक्स्ड क्वांटिटी मध्ये एनर्जी असते, फिक्स्ड अमाऊंट ऑफ मध्ये एनर्जी असते की जी स्टोर्ड फॉर्म मध्ये असते. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ एनी सबस्टन्स इज डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर चेंज झाला असेल तर डेफिनेटली त्याची इंटरनल एनर्जी काय आपल्याला चेंज झाली पाहायला मिळते. सो इट इज एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. वाय, बिकॉज द प्रॉपर्टीज
whose value depends on amount of substance we called as extensive property. म्हणजे amount of substance जर चेंज झाला तर आपल्याला पाहायला मिळतं की इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू चेंज झाली पाहायला मिळते. सपोज मी 1 लिटर एखादं फ्युएल घेतलं असेल, सपोज मी पेट्रोल घेतलं, 1 लिटर फ्युएल घेतलेला आहे आणि तर मी सपोज 10 लिटर फ्युएल घेतलं असेल तर दोन्ही फ्युएल सेम आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल, हे जे फ्युएल घेतलं असेल आणि मी ते फ्युएल काय केलं, कंबशन केलं. त्याचं काय केलं, कंबशन केलं. कंबशन केल्यानंतर मला असं आढळेल की जी इंटरनल एनर्जी असणार आहे हे 1 लिटर फ्युएल मध्ये कशी असणार आहे, कमी असणार आहे. आणि जी काय 10 लिटर जी फ्युएल असणार आहे त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी कशी असणार आहे, जास्त पाहायला मिळेल. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स जिथं वाढत जाईल तिथली इंटरनल एनर्जी तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. एखादा लहान दगड घेतला मी, एखादा लहान दगड घेतला, स्टोन घेतला, तर ज्याचं मास जेवढं कमी असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स जेवढं कमी असेल तेवढी इंटरनल एनर्जी काय असणार आहे, कमी पाहायला मिळणार. जेवढा एखादा मोठा दगड मी जर घेतला की ज्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशा असणार आहे, जास्त असणार आहे, क्वांटिटी ऑफ सबस्टन्स कसं असणार आहे, जास्त असणार आहे. ऑब्विसली त्याची इंटरनल एनर्जी कशी असणार आहे, जास्त पाहायला मिळेल. म्हणजे इंटरनल एनर्जी जी प्रॉपर्टी आहे याची व्हॅल्यू ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते. सो इंटरनल एनर्जी इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटरनल एनर्जीला आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. आता त्याचबरोबर जर अजून काही एक्झाम्पल जर आपल्याला द्यायची झाली, अजून काय जर एक्झाम्पल आपल्याला जर द्यायची झाली तर आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स काय करू शकतो, त्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल वाईज आपल्याला जर पाहायचं झालं, सपोज बघा, सपोज मी एक बॉटल आणली आहे, एक पाण्याची बॉटल आहे, रेफ्रिजरेटर मधून घेतली. ती रेफ्रिजरेटर मध्ये पाणी बॉटल घेऊन मी काय केली, जस्ट पूर्ण 1 लिटर पाण्याची बॉटल आहे की ज्याचं व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर आहे. सपोज असं विचार करा की त्याचं मास पण 1 kg आहे. म्हणजे असं मी बॉटल घेतली, त्यामध्ये पाणी घेतलं की त्याचं मास किती आहे, 1 kg असणार आहे. त्याचबरोबर असं समजा की त्याचं व्हॅल्यूम पण किती आहे, 1 लिटर आहे. आणि सपोज मला आता मी केमिस्ट्री सेशन स्टार्ट करत असताना मला थोडीशी तहान लागली, म्हणून मी त्यातलं काय केलं, पाणी पिलं. आता पाणी पिल्यानंतर, निम्म पाणी पिल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की जे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ह्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे वॉटर होतं ते वॉटर काय झाले, तुम्हाला हाफ बॉटल झाले पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये काय झाले, अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालं, चेंज झाला. अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालं, चेंज झाला. मग मला सांगा तिथलं मास काय फिक्स असणार आहे का, मास इज ऑल्सो चेंज. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर कमी झाला असेल तर मास पण काय असणार, तिथे चेंज झाले तुम्हाला पाहायला मिळेल, लक्षात. सो मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज द व्हॅल्यू ऑफ मास, किंवा जर आपण बघितलं जी प्रॉपर्टी आहे मास, विच इज डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स चेंज झाला तर ऑब्विसली काय होणार आहे, मास चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सपोज मी जर घेतलं, सपोज व्हॅल्यूम जर बघितलं आपण, तर व्हॅल्यूम जर बघितलं तर 1 लिटर व्हॅल्यूम आहे ते आता तुम्हाला हाफ झाले तिथं पाहायला मिळेल. म्हणजे व्हॅल्यूम इज ऑल्सो अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू इज डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टम. म्हणजे सो दे आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघूया आपण वन बाय वन आपण सगळं बघणार. देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी वेगवेगळे एक्झाम्पल आपण सांगू शकतो. चला नेक्स्ट पॉईंट जो येतोय, नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणतो आपण त्याला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये बघितलं अशा प्रॉपर्टीज की ज्यांची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टम, त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. पण इंटेन्सिव्ह म्हणजे काय, अशा प्रॉपर्टी की ज्यांची व्हॅल्यू ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नसते, त्याला काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. वन्स अगेन आय विल रिपीट द डेफिनेशन, लिसन केअरफुली. ओके, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, ए प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टम, अ प्रॉपर्टी किंवा अ प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स whose value is independent on the amount of substance present in the system. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे त्याच्यावर ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड नसते त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बट विच प्रॉपर्टीज वी कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. या पद्धतीने आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आपण वेगळ्या पाहिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांची प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ही अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती कशी डिपेंड असते हे आपण वेगळे एक्झाम्पल घेऊन सांगितलेले होते. आता आपण थोडेसे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जे आहेत त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे काही एक्झाम्पल घेऊया की जेणेकरून ते तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल, लक्षात. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. मला सांगा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. मग इट इज नॉट डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ वॉटर, इट इज नॉट डिपेंड अपॉन अमाऊंट ऑफ वॉटर. अमाऊंट ऑफ वॉटरशी काय घेऊन देणार, मग ते वॉटर तुमचं 1 लिटर असू द्या, 10 लिटर असू द्या किंवा 1000 लिटर असू द्या,
त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स जरी चेंज झाला तरी वी नो दॅट द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा जो काय बॉइलिंग पॉइंट असणार आहे तो वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतो. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ एनी किंवा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज नॉट डिपेंड द अमाउंट ऑफ वॉटर विच इज प्रेझेंट इन द सिस्टम किंवा इट इज नॉट डिपेंड अपॉन हाऊ मच व्हॅल्यूम वी हॅव टू टेक बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. सो इट इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे हे तुम्ही सांगू शकता. किंवा सपोज अजून एक एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे तर टेम्परेचर. सपोज ही वॉटर जे आहे वॉटर विच इज प्रेझेंट इन बॉटल किंवा वॉटर फिल्ड इन अ बॉटल इज माय सिस्टम. ही जर माझी सिस्टीम जर असेल सपोज त्याचं टेम्परेचर किती असेल 25 डिग्री सेल्सिअस असेल. किती असेल 25 डिग्री सेल्सिअस सपोज टेम्परेचर असेल आणि सपोज मी हे ही पूर्ण भरलेली बाटली जी आहे मी सपोज अर्धी पाण्याची बाटली काय केली पेलो. तर पेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही जी बॉटल आहे ही तुम्हाला हाफ झालेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं मास त्याचं हाफ झालेलं पाहायला मिळालं, व्हॅल्यूम त्याचं हाफ झालेलं पाहायला मिळालं, असं झालंय का की टेम्परेचर त्याचं हाफ होतंय का नाही. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस जर असेल टेम्परेचर तर डिवायडेड बाय 2 झालंय का नाही होणार. लक्षात घ्या टेम्परेचर ही अशी प्रॉपर्टी आहे की जी अमाऊंटवर डिपेंड नसते. लक्षात घ्या. म्हणजे जर वॉटर कमी असेल किंवा जास्त जर असेल तर त्याचं टेम्परेचर हे तुम्हाला सेम पाहायला मिळेल. अ प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू इज नॉट डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन द सिस्टम इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर अशा पद्धतीनं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. विच आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. व्हॉट इन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. महाराष्ट्र बोर्डला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी गिव्ह देअर एक्झाम्पल. व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी गिव्ह देअर एक्झाम्पल. आणि एमएसटी सीईटी एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन कसा विचारतो जर तुम्ही पीवायक्यू जर बघितले म्हणजे एमएसटी सीईटी 2021 घेतलं किंवा एमएसटी सीईटी 2023 हे जर पेपर जर तुम्ही एमएसटी सीईटीचे बघितले तर तुम्हाला याच्यावरती 2-3 क्वेश्चन तुम्हाला इझिली विचारले गेले पाहायला मिळतात. की क्वेश्चन असे असतात की विच ऑफ द फॉलोइंग इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. किंवा 2 प्रॉपर्टी देतात तर एक इंटेन्सिव्ह कोणते आहे, एक्सटेन्सिव्ह कोणते आहे, एक एक्सटेन्सिव्ह आहे एक इंटेन्सिव्ह आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला विचारले गेलेले पाहायला मिळतात. चला तर आता नेक्स्ट पॉईंट जो असणार आहे आय विल गिव्ह यू नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर्टी. आता वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की विच प्रॉपर्टी वी कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि विच प्रॉपर्टी वी कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अशा कोणत्या प्रॉपर्टी ज्या आहेत ज्यांना आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो आणि अशा कोणत्या प्रॉपर्टी आहेत की ज्यांना इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. तर देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स मी सांगितलेले आहे आणि आय विल एक्सप्लेन वन बाय वन. ओके. फर्स्ट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो की ज्याची व्हॅल्यू अशा प्रॉपर्टीज की ज्यांची व्हॅल्यू अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असते त्याला आपण काय म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. चला फर्स्ट बघूया मास. आता मी सांगितलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स जर चेंज झाला तर मास काय होणार चेंज होणार आहे. म्हणजे रिपीटेडली जर बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं अमाऊंट वाढत गेली ऑब्विसली काय होणार त्याचं मास काय होणार वाढत गेली आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात घ्या. म्हणजे मास इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सेकंड वन एक्झाम्पल व्हॅल्यूम. व्हॅल्यूम जे असणार आहे व्हॅल्यूम इज ऑल्सो ए एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड आहे त्यामुळे आपण त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. त्याचबरोबर फोर्स आहे आपल्याला माहिती आहे फोर्स इट इज ऑल्सो डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढत जाईल तेवढा जास्त फोर्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतो. सो फोर्स इज ऑल्सो एन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट वन दॅट इज एरिया. एरिया जर बघितला अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढत गेला तर जो एरिया ते सबस्टन्स ऑक्युपाय करणार आहे तो एरिया तिथे आपल्याला वाढत गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे एरिया जो असणार आहे इट इज ऑल्सो डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज इंटरनल एनर्जी. इंटरनल म्हणजे काय एखाद्या सिस्टम कडे स्टोअर्ड फॉर्म मध्ये असणारी एनर्जी किंवा एखाद्या सबस्टन्स कडे फिक्स्ड क्वांटिटी मध्ये असणारी एनर्जी त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. आता मी जस्ट एक्सप्लेन केले आहे. तर इंटरनल एनर्जी इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट वन दॅट इज एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय असणार आहे टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टम असणार आहे. इट इज ऑल्सो डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे अमाऊंट किती आहे त्याच्यावरती पर्टिक्युलर त्याची व्हॅल्यू तुम्हाला डिपेंड असली पाहायला मिळते. सो एन्थाल्पी इज ऑल्सो एन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
नेक्स्ट वन दॅट इज गिब्स एनर्जी, म्हणजे थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये आपण 4 थर्मोडायनामिक क्वांटिटी डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटर एनर्जी, सेकंड आहे एन्थाल्पी, थर्ड आहे एंट्रोपी आणि फोर्थ आहे गिब्स एनर्जी. म्हणजे ह्या 4 थर्मोडायनामिक क्वांटिटी ज्या आहेत दे आर कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्यांना आपण काय म्हणतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलं तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड मध्ये क्वेश्चन विचारला जातो, व्हाय इंटरनल एनर्जी इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सप्लेन, जस्टिफाय, गिव्ह रिझन, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यावेळी सिंपल सांगा, बिकॉज इंटरनल एनर्जी इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज द व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी इज डिपेंड ऑन अमाउंट ऑफ सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन द सिस्टम, दॅट इज कॉल्ड एज, सो इंटरनल एनर्जी इज कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. असे छोटे छोटेसे क्वेश्चन्स हे काय केले तर एक 1 मार्क साठी तुम्हाला विचारले जात असतात. तर हे 4 थर्मोडायनामिक क्वांटिटी जे आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत त्या सर्व काय असतात एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नेक्स्ट ज्या काही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत की ज्यामध्ये इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहेत, ह्या सुद्धा जनरली काय तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर लेंथ घेतली आपण, जर अमाऊंट वाढत गेली, अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढत गेले तर डेफिनेटली काय होणार आहे, लेंथ पण आपल्याला वाढत गेली पाहायला मिळते. सो लेंथ इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट कॅपॅसिटी ही मोस्टली प्रॉपर्टी वेगवेगळ्या एक्झामिनेशन मध्ये काय केली विचारली जाते. तुम्हाला विचारलं हीट कॅपॅसिटी, जर हीट कॅपॅसिटी लिहिलं असेल तर डेफिनेटली इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्यानंतर वर्क असेल, जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स कमी असेल तेवढं वर्क डन कमी असणार आहे, जेवढे अमाऊंट ऑफ सबस्टन्स जास्त वाढत जाईल तेवढं वर्क डन काय होणार आहे, जास्त वाढत जाईल पाहायला मिळेल. आणि लास्ट दॅट इज मोल. मोल जे आहे ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो की ज्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते. सो दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जवळपास 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हे जवळपास 14 एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे दिलेले आहेत. हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. सिंपल आहे. पहिली प्रॉपर्टी काय सांगितली मी, मास आहे, व्हॅल्यूम आहे, फोर्स आहे, एरिया आहे, इंटरनल एनर्जी आहे, एन्थाल्पी आहे, एंट्रोपी आहे, गिब्स एनर्जी आपण पाहायला मिळते, हीट कॅपॅसिटी आहे, वर्क आहे, मोल आहे, लेंथ आहे. सो दीज आर द डिफरंट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे वी कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता त्यासाठी सिंपल गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्याला. अशा मागाशीच आपण एक्झाम्पल बघितले. सपोज फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रेशर. जर आपण बघितलं प्रेशर म्हणजे एनी केमिकल रिएक्शन विच कॅन बी टेक्स प्लेस इन ओपन स्पेस. ओपन स्पेस मध्ये किंवा ओपन कंटेनर मध्ये आपण जर एखादी केमिकल रिएक्शन जर परफॉर्म करत असेल तर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं असणारं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर आपल्याला तिथं 1 ऍटमॉस्फिअर प्रेशर पाहायला मिळतं. म्हणजे सिस्टीम जे असणार आहे त्या सिस्टीमचं प्रेशर जे असणार आहे ते तुम्हाला 1 ऍटमॉस्फिअर तिथं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्यामुळे प्रेशर जे असणार आहे, द प्रॉपर्टी ऑफ ए प्रेशर इज डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टम. सो प्रेशर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट वन दॅट इज टेम्परेचर. आताच आपण बघितलं टेम्परेचर आहे हे डिवाइड होत नाही. सो टेम्परेचर इज ऑल्सो ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचबरोबर डेन्सिटी ज्याला आपण घनता असं म्हणतो, तर डेन्सिटी म्हणजे काय असणार आहे, मास पर युनिट व्हॅल्यूम असणार आहे. म्हणजे डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॅल्यूम ज्याला आपण डेन्सिटी म्हणतोय. आणि ही डेन्सिटी जी असणार आहे वॉटरची ही फिक्स असणार, दॅट इज 1.008 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही जी असणार आहे ही डेन्सिटी तुम्हाला त्याची वॉटरची फिक्स बघायला मिळते. इट इज नॉट डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम असेल. त्याचबरोबर कलर असेल. फॉर एक्झाम्पल एखादं मी गुलाबाचं फुल घेतलं असेल, बरोबर, एक गुलाबाचं फुल घेतलं असेल, मग त्याचा जो असणारा सेंट असणार आहे तो तुम्हाला रोज तुम्हाला फ्लेवर त्याचा पाहायला मिळेल. लक्षात घ्या. पण त्या ठिकाणी आपण जास्त गुलाबाचं फुल घेतलं ह्याचा सेंट काय वेगळा असणार आहे का, नसणार आहे. अमाऊंट जरी वाढली गेली तरी पण त्यांच्या प्रॉपर्टी चेंज होत नाहीत. म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. विद्यार्थी मित्र समजतंय का शिकवतोय ते? ओके, लक्ष द्या व्यवस्थित. तर कलर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट वन दॅट इज ओडर. जर सपोज समजा मी फॉग स्प्रे आणला, बरोबर आहे, फॉग स्प्रे आणला आणि थोडासा स्प्रे केला तर तुमचं असं लक्षात येईल, म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये असेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये असेल त्याचा जो असणारा सेंट असणार आहे तो कसा असणार आहे, सेम तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. म्हणजे ओडर जे असणार आहे, ओडर इज ऑल्सो ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि मला सांगितलं प्रमाणे कलर जर घेतला, फॉर एक्झाम्पल जसं मी रोज म्हणलं, रोज मध्ये कलर ऍक्च्युली रेड, मी ओडर बद्दल सांगितलं तुम्हाला.
तर रोजचा ऑर्डर तर सेम असणार आहे. पण जर कलर बघितला आपण एखादा गुलाबाचं फुल घेतलं हातात, कलर कसा असणार आहे? एकदम छान गुलाबी, जसा माझ्या शर्टचा आहे तसा एकदम गुलाबी तुम्हाला बघायला मिळणार. लक्षात घ्या. मग जर गुलाबी असेल तर ऑब्व्हियसली कसं असणार? मग एक गुलाब असेल, दोन गुलाब किंवा गुलाबाची शेती असेल, त्यामुळे सगळं कलर तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरचे पाहायला मिळतील. म्हणजे एक गुलाबाचं फुल जर घेतलं आपण तर ते पण कसं असणार आहे? त्याचा कलर गुलाबी असणार आहे. किंवा जास्त जर घेतले आपण तर सेम बघा. किंवा फॉर एक्झाम्पल चॉक घेतला, हा चॉक जर घेतला तर कलर कोणता आहे? त्याचा व्हाईट इन कलर आहे. त्याचा मी तुकडा लहान असेल किंवा मोठा असेल, त्याचा कलरचा जो काय चॉकचा कलर जो असणार आहे तो तुम्हाला व्हाईट तिथं पाहायला मिळेल. लक्षात घ्या. त्याचबरोबर पीएच घेतला आपण, वी नो दॅट पीएच ऑफ वॉटर इज 7. आपल्याला सर्वांना माहित आहे की जे वॉटर आहे त्या वॉटरचं पीएच, ज्याला आपण पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणतो, ते किती आहे? 7 तुम्हाला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये असं जर विचार केला, मग ते सॅम्पल सपोज मी थोडे सॅम्पल घेतले, 10 ml घेतलं आणि त्याच्या पीएच 7 मिळाला मला. सपोज मी त्यामध्ये 1 लिटर घेतलं त्याचा पीएच घेतला, का वेगळा येणार आहे का? नाही येणार. लक्षात घ्या. त्यामुळे पीएच त्याचा जो असणार आहे तो 7च तुम्हाला पाहायला मिळणार. म्हणजे जी पीएच ही जी प्रॉपर्टी असणार आहे, इट इज नॉट डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. वी नो दॅट द पीएच ऑफ ब्लड व्हॉट इज किती असणार? दॅट इज 7.4. लक्षात ठेवा सगळ्यांनी. ब्लडचं पीएच किती असणार आहे? 7.4 असणार. मग ती ब्लड सॅम्पल जास्त असेल किंवा कमी असेल तर त्याच्यावर ती काय व्हॅल्यू डिपेंड नसणार आहे. त्याचा पीएच किती असणार आहे? ब्लडचा 7.4 पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे ना कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन बघितलं आपण तर कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं, कॉन्सन्ट्रेशन इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. येस, कॉन्सन्ट्रेशन इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे सपोज तुम्ही एखादं थम्सअप घेतलं, तुम्हाला आवडतं स्टिंग, आताच्या मुलांना स्टिंग आवडतं, तर स्टिंग घेतलं. सपोज स्टिंगचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे पहिला गोट घेतल्यानंतर जी स्टिंगचं फिलिंग येणार आहे, थम्सअप असेल, कोकोला असेल, माझा असेल, त्याचं जी फिलिंग असणार आहे ते शेवटच्या ड्रॉप पर्यंत ते तुम्हाला सेम त्याची असणारी कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला बघायला मिळेल. की असं झालंय का की सुरुवातीला पेलाय काय तर वेगळ्या प्रकारची चव लागली, परत नंतर पेल असं लागणार आहे का? नाही, लक्ष नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? फिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची असणारी टेस्ट जी असणार आहे ती सुद्धा सेम तुम्हाला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बघा, कॉन्सन्ट्रेशन असेल, टेस्ट असेल, ओडर असेल, कलर असेल, पीएच असेल, या सगळ्याच्या प्रॉपर्टी आहेत. दे आर फिजिकल प्रॉपर्टीज. दे आर फिजिकल प्रॉपर्टी. या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत की ज्यांना आपण काय म्हणतोय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणतोय आपण? सिंपल लक्षात ठेवायचं. ज्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्या सगळ्या बिनधास्त काय करायच्या? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय करायच्या? लिहून टाकायच्या. म्हणजे बघा, चला अजून एक घेऊया. हार्डनेस. हार्डनेस जर घेतला, पण आपल्याला आयर्न माहित आहे, आयर्न हार्डनेस. सपोज असं समजा की आयर्नचा रॉड आहे, असं काय झालंय का आयर्न रॉड मी कट करायला लागलोय, इथं हार्डनेस जास्त आहे, इथं हार्डनेस कमी आहे, असं काय? नाही. इट इज नॉट डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे हार्डनेस जे असणार आहे इट इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी मग सांगितलं तुम्हाला, इट इज ऑल्सो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. विस्कोसिटी, आपण मध घेतला, तर मध हनी सिंगर माहितीये की नाही? हनी घेतला आपण, मध घेतला, तर मध मी थोडा घेतला किंवा जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर तो आपल्याला विस्कस असलेला पाहायला मिळतो. म्हणजे विस्कोसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ही अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड आहे का? नथिंग. डिपेंड असणार आहे का? नसणार आहे. सो इट इज एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट वन बघा, सरफेस टेन्शन आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, पीएच आहे, सोलिबिलिटी आहे, मोलॅरिटी आहे, मोलिटी. हे सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत. सगळ्या काय तर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत. आणि सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स जर आपण बघितलं तर सगळं मोलॅरिटी आहे, मोलॅलिटी आहे, मोल फ्रॅक्शन आहे, हे सर्व प्रॉपर्टी, डक्टिलिटी आहे, मॅलिबिलिटी आहे, या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्यांना आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असं आपण म्हणतो. सगळ्यात सोपा कंटेंट आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचंय, व्यवस्थित समजून करायचंय आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे त्या व्यवस्थित त्याचा विचार करायचा आहे. आणि डायरेक्ट विचार द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, विचार द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डायरेक्ट काय करायचं? आन्सर काय करा? लिहून टाकायचं. तुम्हाला काही विचारू द्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारून द्या, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारू द्या, तुम्ही डायरेक्ट त्याचं काय करू शकता? आन्सर काय करू शकता? लिहू शकता. फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ऑल फिजिकल प्रॉपर्टीज आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. बघा काय काय सांगितलं मी, प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, बरोबर, डेन्सिटी आहे, कलर आहे, ओडर आहे, पीएच आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, डक्टिलिटी आहे, मॅलिबिलिटी आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, बरोबर नाही, टेस्ट आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलॅरिटी आहे, मोलॅलिटी आहे, मोल रेशो आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, सरफेस टेन्शन आहे, या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. यांना आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असं आपण म्हणतो.
तर अशा पद्धतीने आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय आहे त्याचे असणारे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण काय केले पाहिले आहेत. आता व्हिडिओच्या लास्ट सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण काही की पॉइंट्स पाहणार आहोत. फर्स्ट जो की पॉइंट आहे दॅट इज रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर ऑलवेज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जर तुम्ही दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो जर घेतला तर मिळणारा जो रेशो असतो तो नेहमी तुम्हाला इंटेन्सिव्ह पाहायला मिळतो. जसं की डेन्सिटी, तर मला सांगा डेन्सिटी काय असणार आहे? मास पर युनिट व्हॅल्यू, म्हणजे मास आणि व्हॅल्यूम आपल्याला माहिती आहे की बोथ आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो density is a intensive property because ratio of two extensive property is always gives us intensive property. त्याचबरोबर फोर्स पर युनिट एरिया, फोर्स एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एरिया एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. त्यामुळे मिळणारी प्रॉपर्टी असणार रेशो तो कसा मिळणार आपल्याला? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळणार आहे. त्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचर बघितलं तर टेम्परेचर कसं असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. इट इज रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी दॅट इज टोटल एनर्जी अँड नंबर ऑफ पार्टिकल. अँड लास्ट वन दॅट इज मोलॅरिटी. मोलॅरिटी बघितले तर मोलॅरिटी इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इट इज रेशो ऑफ मोस आणि व्हॅल्यूम. तर दे आर कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मिळते आपण बाय द रेशो ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर हा फर्स्ट की पॉइंट जो आहे हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड जो की पॉइंट आहे तो काय आहे बघा? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह इन नेचर. ऍडिटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळतात की ज्यामध्ये मास जर घेतला आपण, मास इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जर तुम्ही एखादं अमाऊंट ऑफ सबस्टन्स 5 ग्रॅम घेतला त्यामध्ये अजून 5 ग्रॅम घेतला तर मिळणारा मास तुम्हाला 10 ग्रॅम मिळतं. म्हणजे 5 ग्रॅम प्लस 5 ग्रॅम तुम्हाला 10 ग्रॅम मिळतं. म्हणजे मास जे आहे ही ऍडिटिव्ह प्रॉपर्टी आहे. इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जर व्हॅल्यूम घेतला आपण, जर 1 लिटर व्हॅल्यूम घेतलं त्यामध्ये 1 लिटर ऍड केलं, मिळणारे व्हॅल्यूम किती मिळते तुम्हाला? 2 लिटर मिळतं. म्हणजे नेचर कसं आहे? ऍडिटिव्ह नेचर बघायला मिळतं. पण इन केस ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बघितली तर कशा असतात? नॉन ऍडिटिव्ह असतात. म्हणजे एखादं वॉटर सॅम्पल घेतलं आपण, बरोबर, आणि ते वॉटर सॅम्पल सपोज 25 डिग्री सेल्सिअस, 1 लिटर मी पाणी घेतलेलं आहे की ज्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. आणि परत मी अजून काय केलं, 1 लिटर पाणी घेतलेलं आहे त्याचं पण टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मग हे जर 25 डिग्री सेल्सिअस प्लस 25 डिग्री सेल्सिअस जर जे दोन्ही पाणी मी एकमेकांना मिक्स केलं तर मला सांगा 25 डिग्री सेल्सिअस प्लस 25 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअस येणार आहे का? नाही. सो इट इज नॉन ऍडिटिव्ह इन नेचर. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ऍडिटिव्ह इन नेचर आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर नॉन ऍडिटिव्ह नेचर. आणि लास्ट पॉइंट जो असणार दॅट इज एनी क्वांटिटी विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन मोल पर युनिट व्हॅल्यूम पर युनिट मोल पर युनिट मास जर असतील तर दे आर ऑलवेज इंटेन्सिव्ह. जसं की मोलॅरिटी आहे, मोलर हिट कॅपॅसिटी आहे. हिट कॅपॅसिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, पण मोलर हिट कॅपॅसिटी असेल, स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी असेल, ही आपण जनरली काय होऊ शकतो तर इट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. मोलर इंटर्नल एनर्जी असणार आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मोलर इंटर्नल एनर्जी काय असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. मोलर एंट्रोपी ही काय असणार आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. मोलर एन्थाल्पी, मोलर गिब्स एनर्जी, जिथं जिथं मोलर शब्द ऐकायला मिळेल तुम्हाला, मोल सोडून मोलर जिथं शब्द मिळेल तुम्हाला, म्हणजे मोलर इंटर एनर्जी असेल, मोलर एंट्रोपी असेल, मोलर एन्थाल्पी असेल, मोलर गिब्स एनर्जी असेल, मोलर हिट कॅपॅसिटी असेल, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत दे आर कॉल्ड एज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आज आपण अत्यंत महत्वाचा सेशन जो महाराष्ट्र बोर्ड एक्झामिनेशन असेल किंवा एमएसटी सीईटी एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून काय केलं आपण आज डिटेल पाहिलं असेल. डेफिनेटली आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला हा कन्सेप्ट शिकवला आहे डेफिनेटली येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट झालेला पाहायला मिळेल. जर हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटतं की हा व्हिडिओ जर छान असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये मला आवर्जून त्यामध्ये कळवू शकता की माझा जो व्हिडिओ असेल त्याचा फीडबॅक कसा आहे तो. ज्या विद्यार्थी नवीन आज माझ्या चॅनल पाहत असतील, नवीन हा माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी राज सर केमिस्ट्री 69 या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच गायज. हॅव अ नाईस डे.